गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांना चांगलाच पेपर गेला असेल. ज्यांनी अभ्यास केला त्यांना तर आउट ऑफच पडले असतील. तर आपण ह्याच्या ॲनालिसिसकडे जाऊया. या क्वेश्चन पेपरचे आपण आता आन्सर पाहूयात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. M2 विषयी माहिती सांगेल. तर फर्स्ट क्वेश्चन नंबर 1A MCQ मध्ये पहिला क्वेश्चन होता तो म्हणजे रेट ऑफ GST ऑन इसेन्शियल कमोडिटीज. आणि इसेन्शियल कमोडिटीजसाठी GST असतो 0%. तर ऑप्शन सी हे त्याचं उत्तर होतं. सेकंड क्वेश्चनकडे वळूया. तर सेकंड क्वेश्चन असा होता की आउट ऑफ द फॉलोइंग इक्वेशन विच वन इज नॉट क्वाड्रॅटिक. आणि ह्याचं ऑप्शन ए होतं, कारण x² - x² 0 होऊन जातं म्हणून ते क्वाड्रॅटिक होत नाही. नंतर वायची व्हॅल्यू विचारली होती, आपल्या एक्झाम पेपरमध्ये होतं आणि त्याचं आन्सर होतं B3. आणि हे सुद्धा लास्टचं जे होतं सम ऑफ फर्स्ट 5 मल्टिपल हे पण आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये होतं. त्याचा आन्सर क्वेश्चन A45. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2B. ह्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चनचं GST विचारलं होतं, त्याचा आन्सर 18% आहे. नंतर एक्सची व्हॅल्यू होती, त्याचं 14 उत्तर आहे. नंतर S सॅम्पल स्पेस 4 होते. आणि नंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचं होतं y² + 2y - 10 = 0. नंतर क्वेश्चन 2A हे ॲक्टिव्हिटीसाठी होते आणि ॲक्टिव्हिटी भरून दिलेल्या आहेत, समोरच दिसत असतील. तर NA मध्ये 3 व्हॅल्यू होत्या, तर NA 3 आलं. P फॉर्म्युला लिहायचा होता आणि त्याच्या व्हॅल्यू पुटअप करायच्या होत्या. सिमिलरली T1, T2, T3, A आणि Dच्या व्हॅल्यू पण पुटअप करायच्या होत्या, जे काही गिवन होत्या. आणि नंतर इक्वेशननुसार आपल्याला ग्राफचं टेबल काढायचा होता. नंतर क्वेश्चन 2B मध्ये खालील क्वेश्चन होते. पहिला प्रोबॅबिलिटीचा होता, त्याचा 3/4 आन्सर आहे. नंतर सायमल्टेनियस इक्वेशन, एक्सची व्हॅल्यू 2 आणि वायची 2, हा सेम क्वेश्चन आपल्या एक्झाम पेपरमध्ये होता. नंतर फॅक्टरायझेशन मेथड सांगितल्याप्रमाणे आलेली आहे, त्याचा आन्सर 4 किंवा -5. T24 104 आणि एक्स बारची व्हॅल्यू दिलेली आहे तिथेच. नंतर क्वेश्चन 3A मध्ये ॲक्टिव्हिटी होत्या. फर्स्ट ॲक्टिव्हिटी फायनान्शियल प्लॅनिंगची आलेली आणि ती दिलेली आहे बॉक्सेसमध्ये, बघून घ्या करेक्ट आन्सर आली की नाही तुमचं. आणि ह्याच्यातच सेकंड जो होता प्रॉब्लेम तो आता बघूया. क्वाड्रॅटिक इक्वेशनची ॲक्टिव्हिटी एक आलती, त्याचे पण आन्सर बॉक्सेसमध्ये फिलअप केलेले आहेत, चेक करून घ्या. लास्ट K = -7 येतं. नंतर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये एक्स आणि वायची व्हॅल्यू काढून दिलेली आहे. नंतर APचा क्वेश्चन होता सेकंडमध्ये आणि आपल्याला S12 विचारलं होतं, तर S12 1,92,000 आहे. नंतर थर्ड क्वेश्चनमध्ये प्रोबॅबिलिटी होती, तर P 5/6 आणि P 1 आलेली आहे. आणि नंतर हिस्टोग्राम काढायचा होता, तर हिस्टोग्राम सगळ्यांनी काढलाच असेल. नंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4 मार्क्ससाठी इच. पहिला क्वेश्चन क्वाड्रॅटिकचा होता, आन्सर दिलेला आहे x² - 7x + 12. नंतर आपल्याला फायनान्शियलचा होता, तर त्याच्यामध्ये 4 सब क्वेश्चन होते, त्याचे आन्सर पण समोर दिलेले आहेत, चेक करून घ्या बरोबर आलेत का. आणि त्याच्यातला थर्ड क्वेश्चन जो होता तो स्टॅटिस्टिक्सवर होता, मीडियन काढायचा आपण हा घेतलेला होता आणि ह्याचा आन्सर मीडियनचा आहे 33.67. नंतर पाय डायग्रामचा क्वेश्चन कंपल्सरी सांगितला होता, तर तो आलेला, तर पाय डायग्रामच काढायची होती. त्याचा डेटा दिलेला होता, त्याचं 360 डिग्रीमध्ये हे करायचं होतं, 4 व्हॅल्यू आपण त्या केल्यात. आणि लास्ट क्वेश्चन हा कम्प्लिटली ह्याच्यावर होता, वर्ड प्रॉब्लेमवर लिनियरच्या, ते पण सॉल्व करून सांगितलेलं आहे 5 स्टुडंट आणि 7 स्टुडंट रिस्पेक्टिव्हली A आणि B ग्रुपसाठी. तर अशा प्रकारे आपला पेपर फार इझी होता आणि जवळपास सगळ्यांना चांगला गेलेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता M2साठी खूपच म्हणतायत की पाठवा सर, पण मी M2चे 2 पेपर अपलोड करेल, पण ते आज नाही करणार, उद्या करेल. आणि सिमिलर क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करा, जे पाठवले तेच करू नका, सिमिलर क्वेश्चन सॉल्व करा, म्हणजे तुमचा पूर्णपणे अभ्यास होईल. जशाचा तसे पेपर येणार नाही, तरी अभ्यास करा.
धन्यवाद.